नमो बुद्धाय. जय भीम. 4. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. तथागत बुद्धांनी म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. तथागत बुद्धांनी हा प्रश्न येथे सोडलेला नाही. तथागतांनी ज्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा केली आहे, आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील देवाच्या अस्तित्वावरील विश्वासा इतकाच सर्वसाधारण आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासाच्या अनुषंगाने दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचे एक पेहरावच आहे. तथागत बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असत काय? नाही, तथागत विश्वास ठेवीत नसत. आत्म्यासंबंधीच्या तथागतांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. अशरीरी आत्मा मानला तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना ही किती संदिग्ध आहे हे तथागतांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखवले. ते आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत. त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे तथागतांनी विचारले. आनंदला तथागतांनी सांगितले, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आहे आणि अनंत आहे. आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे? हाही बुद्धाचा दुष्ण प्रश्न आहे. कोणी म्हणतात आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत. यानंतर बुद्धांनी जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला. तथागतांनी असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय? तथागतांना अगणित संदिग्ध उत्तरे मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? यासंबंधी तथागतांना 8 भिन्न अंदाजाने उत्तर मिळाली. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय? यासंबंधीही तथागतांना अगणित अंदाज व कल्पना आढळल्या. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय? या संबंध श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, इतर काही म्हणाले तो सुखी व दुःखी असतो व इतर म्हणाले तो सुखी अथवा दुःखीही नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावर ह्या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर छुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. छुंदाला तथागत म्हणतात, हे छुंद, जे श्रमण ब्राह्मण या मतापैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि ते उत्तर देतात, होय, माझेच मत खरे आहे. दुसरे मते मूर्खपणाचे आहेत. मी त्यांच्या मत स्वीकारत नाही. का? कारण लोकांची याविषयी संबंधी भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचेही मी मानत नाही. आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो. तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध तथागत बुद्धांची विचारसरणी काय होती?
आत्म्याच्या विरुद्ध तथागत बुद्धांनी जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच विचारसरणी ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. तथागतांनी असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्यक दृष्टीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. तथागतांनी असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. तथागतांच्या मते जर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही मृतांच्या नातेवाईकांवर सत्ता गाजवण्याचा अधिकारही बहाल करतो. या सर्वसाधारण विचारसरणीमुळे तथागत बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे काही जण म्हणतात. दुसरे काही म्हणतात की तथागतांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात तथागतांनी ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. ही सर्व मते चूक आहेत, कारण तथागतांनी महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच तथागतांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षा तथागत बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे केवळ वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध तथागत बुद्धांनी आपला नामरूप सिद्धांत मांडला. हा नामरूप सिद्धांत विभजवादाच्याद्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानवी व्यक्तित्वाच्या अथवा मानवाच्या शारीरिक व मानसिक घटकांचा अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नाम व रूप ही प्राण्यांची सामूहिक संज्ञा आहे. तथागत बुद्धांच्या मतानुसार ज्ञानग्रहणक्षम मनुष्य प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. हा भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद म्हणतात. रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वाचा परिणाम आहे. हे स्कंद रूप अथवा शरीराचे घटक होत. रूपस्कंदकाशिवाय मानस्कंद ही एक गोष्ट आहे. ते सजीव प्राण्यांच्या रचनेचे घटक आहेत. या नामस्कंदाला विज्ञान असे म्हणतात. या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. 1 वेदना, 2 संज्ञा, 3 संखार. विज्ञान हे 3 नामस्कंदात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणतील की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान हे प्रत्येक सजीव प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या एकीकरण संयोगामुळे विज्ञान उत्पन्न होते. तथागत बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांत विरोधी असे विचारतात की विज्ञान, चेतना यांची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या एकत्रीकरणाचा किंवा संयोगाचा परिणाम असे का म्हणता येईल. तथागत बुद्धांचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या एकत्रित अस्तित्वामुळे किंवा एकत्रित समूहामुळे विज्ञानाची उत्पत्ती होते. तथागत बुद्धांनी असे म्हटले आहे की जेथे रूप अथवा काया आहे तेथे त्याच्यासह विश्वातील प्रत्येक वस्तूंचे अस्तित्व असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्याच्यासह चुंबकीय क्षेत्र असते. हे चुंबकीय क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु चुंबकीय क्षेत्र हे नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे. असे का म्हणू नये. चुंबकीय क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरक क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हेही रूप कायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. तथागत बुद्धांची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथे समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा उदय होतो तेव्हा मनुष्य प्राणी हा ज्ञानग्रहणक्षम होतो. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञान, आकलन, भावनामूलक आणि संकल्प इच्छाशक्तीमूलक आहे. विज्ञान जेव्हा आकलन करते तेव्हा ते ज्ञान आकलनमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण आकलन झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल.
सुखकर किंवा दुःखकारक लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. विज्ञान आपल्या संकल्प इच्छाशक्तीमूलक अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की मनुष्य प्राणी जेवढी मनुष्य प्राणी म्हणून क्रिया करतो ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारा आणि त्याचा परिणाम म्हणून करतो. ह्या विश्लेषणानंतर तथागत बुद्ध प्रश्न विचारतात की आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य शिल्लक राहते. आत्म्याचे म्हणून जे कार्य मानले जातात ते सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे हे तर्कविसंगत मूर्खपणाचे आणि विवेकशून्यतेचे आहे. या पद्धतीने तथागत बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. 5. यज्ञात दिलेल्या बळीमुळे फलप्राप्ती होते असा विश्वास ठेवणे हा धम्म नव्हे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणतात, काहींना नैमित्तिक. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक या संसारिकाच्या काही भौतिक इच्छापूर्तीसाठी केले जातात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि मौज, स्वच्छंद व आनंदोत्सव होत असे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजले जात. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला तथागत बुद्धांनी मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण तथागत बुद्धांजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना तथागत बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितली आहेत. अशी नोंद आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला की ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदायीन. कूटदंत ब्राह्मणाने तथागत बुद्धांना यज्ञाबाबत याची मते विचारली. तथागत म्हणाले, ठीक आहे ब्राह्मणा, तथागत सांगत आहेत ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत म्हणाले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्याची भंडारे आणि कोठारे भरून गेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला. माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लूटमार करीत फिरत आहे आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ते खरोखर वाईट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कार्यवाही थांबवेन, त्यांना पकडून हद्दपार करेन, त्यांना दंड करेन, त्यांना शिक्षा करेन, त्यांना देहांत शासन करेन, तर अशा रीतीने या लोकांचा स्वैराचार समाधानकारक रीतीने थांबवता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही दुरावस्था थांबवण्याचा एक मार्ग आहे, तो असा, आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पत होणार नाही. राज्याचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला म्हणून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजांचा महसूल वाढत राहिला, देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपले मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडून ठेवून वावरू लागले. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलवले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करावायचा आहे. तेव्हा माझे
दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री, अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज, आपण यज्ञ करावा. यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू करण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित म्हणाला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याचप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषय उपयोगी दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून प्रावर्त असलेले असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून प्रावर्त असलेले, उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत. त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाही. बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञाकरता झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखवले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले. ज्याला वाटले नाही की त्याने काम केले नाही. ज्याला ते योग्य वाटले ते काम त्याने केले. ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहेत. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे. कूटदंताने तथागत बुद्धांना प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ आहे. तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, जे दिले गेले नाही ते घेणे, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान यापासून प्रावर्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हा तो यज्ञ आहे. उदारदान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वांहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. तथागतांनी धम्मोपदेश दिल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागताला म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. उज्जय नावाचा ब्राह्मण तथागताला म्हणाला, गौतमा, आपण यज्ञ स्तुत्य समजता काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो. तरीसुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का ब्राह्मणा? कारण अशा हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गामी लोक दूर राहतात.
परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही अशा अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असे यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक अशा हिंसाचारित यज्ञाच्या समीप जातात. उदासीन ब्राह्मणाने उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखीच प्रश्न तथागतांना विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला असे उत्तर दिले, तसेच त्यालाही दिले. तथागत बुद्ध म्हणाले, योग्य ऋतूत केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता नाही, अशा यज्ञाच्या जवळ ज्यांच्या डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञान पटल नाहीसे झालेले आहेत, असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. जे स्थळ काळाच्या पलीकडे गेले आहेत तेही या यज्ञाजवळ जातात. आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंत्यकरणाने आहुती दिली तर ते यज्ञकर्ते पुण्य मार्गावर चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणाने केलेल्या त्यागाने दिव्य लोक संतुष्ट होतात. अशा त्यागाने विचारवंत माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. नमो बुद्धाय. जय.